प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेमध्ये आता खूप मोठा ट्विस्ट आला आहे. आपण बघूयात आजचा 4 मार्चचा भाग. आता प्रतिमा त्या बेशुद्ध असते आणि वेळेवरती तिला रक्त देण्याची गरज असते. तेव्हा रविराज आठवण करून देतात की प्रियाचा म्हणजेच तन्वीचा ब्लड ग्रुप हा प्रतिमाशी मॅच होतोय. आता अश्विन फोन करून प्रियाला बोलावून घेतो. सुभेदारांच्या समोर प्रिया घराबाहेर पडते खरी, पण जाम अडकते. इकडे आड आणि तिकडे वेर, अशी काय ती प्रियाची अवस्था होते. प्रिया वेळेवरती आली नसल्यामुळे अर्जुनला अचानक आठवतं की सायलीचाही ओ निगेटिव्हच ब्लड ग्रुप आहे. म्हणून सायली स्वतः रक्त देऊन तिच्या खऱ्या आईचा प्रतिमाचा जीव वाचवते. शेवटी रक्तच रक्ताच्या कामी येतं. त्यानंतर प्रिया येऊन आता तिथे खूप सारा नाटकीपणा करते, पण तिच्या नाटकीपणाला कोणी भुलत नाही, अश्विनसुद्धा नाही. अश्विनला तर तिचं तोंडही बघायची इच्छा राहत नाही. आता सायलीच्या कृपेने प्रतिमा वाचते, पण प्रियाची वाट लागते. कारण याच एका घटनेने प्रिया प्रतिमाची खरी मुलगी नाही आहे हे सत्य बाहेर पडणार आहे. आता प्रियाला गाफील ठेवून सायली असं काही जाळं टाकते की त्या जाळ्यात प्रिया बरोबर अडकते. त्यातच आता धुळवडीच्या दिवशी इकडे सायली अर्जुनच्या प्रेमाचा रंग चढतो आणि प्रियाची तिकडे वाट लागते. पण सायलीने असं कोणतं जाळं टाकलंय की प्रिया अचूक अडकले? बघूयात ना आजच्या भागामध्ये. सत्य बाहेर नक्की येतंय तरी कसं, त्यासाठी भाग शेवटपर्यंत बघा. प्रतिमाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. डॉक्टरांनी तसंच तिचं चेकअपही केलेलं असतं. सर्वजण खूपच चिंतित असतात. रविराज विचारतात की ती अजून ग्लानीत का आहे? तेव्हा डॉक्टर सांगतात की ब्लड सॅम्पल्स आम्ही कलेक्ट केलेत, आता रिपोर्ट आल्यानंतरच खरं काय ते कळेल. आता सर्वांच्या जीवाला धाकधूक तर लागलेली असतेच. रविराज चैतन्यबद्दल अर्जुनकडे चौकशी करतात. अर्जुन सांगतो की तो बाहेर प्रोसिजर कंप्लीट करतोय. इतक्यातच एक नर्स येते रिपोर्ट घेऊन. आता डॉक्टर ते रिपोर्ट चेक करतात. सर्वजण काळजीत असतात. डॉक्टर रिपोर्टमध्ये जे लिहिले ते सांगतात. पेशंटला सिजरल ॲनेमिया आहे आणि B12 पण कमी झाले. ऐकून आता अश्विनला धक्का बसतो. अश्विन पुन्हा एकदा ते रिपोर्ट स्वतः चेक करतो. तेव्हा अश्विन सर्वांना धक्कादायक बातमी सांगतो की काका, प्रतिमा त्याचं हिमोग्लोबिन डेंजरसली कमी झालंय. तिला ताबडतोब रक्त भरावं लागेल. तेव्हा सायली घाबरते आणि विचारते की भाऊजी, प्रतिमा त्या ठीक तर होतील ना हो? तेव्हा अश्विन सांगतो की होपफुली. अर्जुन विचारतो की तू असं का बोलतोयस? हे बघ, जे काही ट्रीटमेंट असेल ते पटकन सुरू कर बरं. तेव्हा दुसरे डॉक्टर हे सांगतात की ते अगदी बरोबर बोलत आहेत. यांना रक्त भरावं लागेल आणि यांचं ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे आणि ते आता हॉस्पिटलमध्ये अवेलेबल नाही आहे. तेव्हा रविराज सांगतात की तुम्ही लगेचच ट्रीटमेंटला सुरुवात का करत नाही? तेव्हा अश्विन समजावण्याचा प्रयत्न करतो की काका, ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप खूप रिअरली आहे. ते शोधण्यात थोडासा वेळ जाऊ शकतो. रविराज म्हणतात की नाही, शोधायची काय गरज आहे? अरे तन्वी आहे ना, ती देईल तिच्या आईला रक्त. तेव्हा अश्विन त्यालाच वेड्यात काढतो. काका, प्रत्येक मुलीचं ब्लड तिच्या आईशी मॅच होईल असं काही नसतं ना. रविराज उलट त्यांना समजावतात की अरे अश्विन, तन्वीचं ब्लड ग्रुप ओ निगेटिव्हच आहे. म्हणजे मला माहिती आहे ना, तन्वी लहान असताना आम्ही तिचं चेकअप केलं होतं. अरे तिचं ब्लड ग्रुप ओ निगेटिव्हच आहे. अरे मी आहे ना, मी खात्रीशीर सांगू शकतो. तेव्हा अश्विन इतका खुश होतो. तो म्हणतो की अरे मग ते प्रश्नच मिटला. उलट अर्धा प्रॉब्लेम तर इथेच सॉल्व झाला आणि तो प्रियाला फोन करण्यासाठी बाहेर जातो. अश्विन जेव्हा प्रियाला फोन करतो तेव्हा प्रिया घरातल्यांना सावध करते अश्विनचा फोन असल्याचं सांगून. आता प्रताप तिला तो फोन स्पीकरवरती ठेवायला सांगतो. आता प्रिया अश्विनला विचारते की माझी आई ठीक तर आहे ना रे? पुन्हा हिची नाटकं सुरू. अश्विन तिला सांगतो की तन्वी, जशी असशील तशी लगेच निघून ये. आता घरातले सर्वजण घाबरतात. प्रिया विचारते की मी? अश्विन तिला सांगतो की हो तूच. हे बघ, प्रतिमा आत्याचं हिमोग्लोबिन कमी झाले. तिला पटकन रक्त भरावं लागणार आहे आणि लकीली तुझं प्रतिमा आत्याचं ब्लड ग्रुप मॅच होते. त्यामुळे ताबडतोब तू हॉस्पिटलला निघून ये. प्रिया आता इतकी भांडावून जाते. आता सगळ्यांपुढे तर दिखाव्याची हिची नाटकं चालूच असतात की अश्विन, रक्त तर जुळणार ना रे? शेवटी ती माझी आई आहे आणि मी तिची मुलगी आहे ना. तेव्हा अश्विन म्हणतो की तन्वी,
आई आणि मुलीचं ब्लड मॅचच होईल असं काही नसतं, पण लकीली तुमच्या बाबतीत ते घडलंय. तू लहान असताना रविराज काकाने तुमचं ब्लड ग्रुप टेस्ट केलं होतं आणि ते ओ निगेटिव्ह निघाले, जे की खूप रेअरली असतं. आणि आता प्रतिमा त्याला वेळेवरती रक्त भरावं लागणार आहे. त्यासाठी तू प्लीज लवकर निघून ये. आता प्रिया इतकी शॉकमध्ये असते, कारण प्रिया तर प्रतिमाची मुलगीच नाही आहे. अश्विन तिला विचारतो की तन्वी, तू ऐकतेस ना? तू पुढच्या 15व्या मिनिटाला मला इथे हवी आहेस. तो तिच्यावरती बरसतो. प्रिया सांगते की हो 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 हो, मी निघतेच आहे. प्रियाची चांगलीच पोबडीही वळालेली असते आणि धांदलही उडालेली असते, कारण अचानकच अश्विनचं बोलावणं येतं. आता मात्र प्रियाचे धाबेदार आणतात. तिला असं काही टेन्शन आलेलं असतं की मी कशी जाऊ तिथे? मी तर प्रतिमाची खरी मुलगी नाहीच आहे ना. आता प्रतिमाला रक्त देणं म्हणजे मी तन्वी नसल्याचं लिहून देण्यासारखंच आहे की. आता प्रताप तिच्यावरती बरसतो की तन्वी, अगं काय कुठे लक्ष आहे? अगं इथे एक एक सेकंद महत्त्वाचा आहे. सुमन काकूही ओरडते की तन्वी, तुला अगं चांगलं वागण्याची एक संधी मिळते, त्या संधीचं सोनं कर आता तरी. कल्पनासुद्धा तिच्यावरती वचकते की हे बघ तन्वी, तिथे लवकर पोहोच, प्रतिमाला रक्त दे आणि तिथे काय घडतंय ते सगळं कळव आम्हाला, जा आता. घरातले सगळेजण आता प्रियाला असं काही थारेवर धरतात की तन्वी, अगं वेळ काढू नकोस, जा ना आता. सगळेजण एकदमच तिच्यावरती वचकतात. आता प्रिया घरातून बाहेर पडते खरी. तिकडे अर्जुन विचारतो की अश्विन, काय झालं? तन्वी येते ना? रविराजांना भलताच रागाचा पारा चढतो. ते म्हणतात की येते आहे ना, म्हणजे यावंच लागेल तिने, शेवटी तिच्या आईच्या जीवाचा प्रश्न आहे. तेव्हा अश्विन मोठ्या फुशारका मारत सांगतो की काका, ती घरातून निघतीये आणि प्लीज तू तन्वीला इतकंही वाईट नको मानूस. अरे प्रतिमा त्याला रक्त द्यायची वेळ आहे आणि तन्वी येणार नाही असं होईल का? तरीसुद्धा सायलीच्या गट्स फिलिंग तिला वेगळंच काहीतरी भासवत असतात. सायली म्हणते की अश्विन भाऊजी, तुमचा जरी प्रियावरती विश्वास असला ना, तरीसुद्धा प्रिया जोपर्यंत नजरेसमोर दिसत नाही, माझ्या जीवात जीव नाही आहे. आपण तोपर्यंत दुसरं काहीतरी शोधायचं का? अश्विनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो की चल, आपण आता सगळी प्रोसिजर करून ठेवूयात. अर्जुनही म्हणतो की ठीक आहे, आपण 10 मिनटं तिची वाट बघूयात. आता अर्जुनने ठरवलेलं असतं की प्रिया नाही आली तर आपण दुसऱ्या रक्ताची सोय बघूयात. सायली काचेतून प्रतिमाला बघत असते. प्रतिमा निश्चित पडलेल्या अवस्थेत. सायलीला इतकं रडू येतं. प्रतिमाने आईसारखं प्रेम केलं. खरं तर म्हणजे ती तिची खरी आई आहे, पण सध्या सायलीच्या फिलिंग्स त्याच आहेत की प्रतिमाने किती जीव लावला तिला. प्रतिमाची अवस्था तिला पाहावीशीवर नाही होते. घरात सर्वजण खूपच अस्वस्थ असतात, काळजीत असतात. पूर्णाजी म्हणते की मी तर देवी आईला साखरच घातले. सुमन काकू आता विचार करते, प्रतिमा वहिनींना रक्ताची इतकी कमी होती आणि ही गोष्ट आत्ता कळते आपल्याला. तेव्हा कल्पना म्हणते की अगं, ती कळू देईल तर खरं ना. तिने आपल्याला काही सांगितलंच नाही, दुखलं खुपलं कधी तर बोलली सुद्धा नाही. तेव्हा प्रताप म्हणतो की नाहीतर काय, आणि सगळं आत्ता कळते. अस्मिता म्हणते की मला तर खूप टेन्शन येते, मी सायलीला फोन करते आणि विचारतेच. कल्पना तिला थांबवते की ए अस्मिता थांब, फोन करू नकोस, माझी मीच विचारते. उगाचच सायलीला बोलता बोलता तुझंच बीपी वाढायचं. आता कल्पनाकडूनच सायलीला धक्कादायक बातमी कळते. जेव्हा ती प्रतिभाची चौकशी करते तेव्हा सायली सांगते की रक्त मिळाल्याशिवाय पुढची प्रोसिजर होऊ शकत नाही. कल्पना विचारते की काय, प्रतिमाला अजून रक्त दिलंच नाही आहे? अगं तन्वी तर मगाच केली आहे. तेव्हा सायली विचारते की हो का, बरं बघते मी, आणि ती फोन ठेवून देते. अर्जुनला सायली सांगते की प्रिया तर मगाशीच निघाले घरून, अजून कशी पोहोचले नाही. इतक्यात सायली पुन्हा काचेतून प्रतिमाला बघत असते. प्रतिमाचंही लक्ष तिच्याकडे जातं. ती सायलीला हात करून इशारा करून बोलावते. सायली आतमध्ये जाते. प्रतिमा तिला हाक मारते. सायली समजावते की बोलू नका आत्या, तुम्ही ना आराम करा, तुम्हाला अशक्तपणा आहे थोडा वेळाने तुम्हाला नक्की बरं वाटेल. आणि ती प्रतिमाला थोपटवून झोपवते. सायलीला तिची अवस्था पाहून रडू येत असतं, पण कसंबसं तरी ती स्वतःचे अश्रू कंट्रोल करते. सायली बाहेर येऊन आता प्रियाची चौकशी करते. अर्जुन म्हणतो की तन्वी आली नाही आहे अजून, पण घरातल्यांना आता कळत नसतं की तिला इतका उशीर का लागतोय.
अश्विन परत परत फोन ट्राय करतो. प्रिया आता इतकी शॉकमध्ये असते, तडपण आलेलं असतं. आता काय करू? माझा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह नाही आहे. हे घरातल्यांना कसं सांगू मी जाऊन? अश्विनचं काय? तो तरी ए म्हणून मागे लागणारच आहे. अचानक तिला नागराजचं बोलणं आठवतं. कारण प्रिया इतकी घाबरते, तिला वाटतं की संपलं का सगळं? मनात इतकी भीती पसरलेली असते. तुला काय वाटलं प्रिया? मी आणि महिपत जेलमध्ये असू तेव्हा तू बाहेर राहून मजा करशील? नाही, तुझाच डाव तुझ्यावरती उलटवला ना तर नाव नाही लावणार नागराज. आता प्रिया दात ओठ खात नागराजला इतक्या शिव्या घालते. या नाग्याची बत्तीशी फळली. आता काय करू? तोपर्यंत प्रिया स्वतःचा फोन स्विच ऑफ ठेवायचे ठरवते. त्यानंतर आता रडकुंडीला येऊन का असेना पण जावं तर लागेलच ना. शेवटी आलेल्या संकटाला आता प्रियाला तोंड द्यावंच लागणार आहे. प्रियाला म्हणण्यापेक्षा सुभेदार किल्लेदार फॅमिलीला म्हणावं लागेल. प्रिया तर त्यांचे कुणीच लागत नाही. इकडे सर्वजण प्रतिमापाशी थांबलेले असतात. सायली प्रतिमाला धीर देत असते की बोलू नका प्रतिमा आत्या, तुम्ही लवकरच बऱ्या होणार आहात. अचानक अश्विनचं लक्ष जातं. अश्विन म्हणतो की अरे प्रतिमा, त्याचा तर BP ड्रॉप होतोय. आता मात्र सर्वांना टेन्शन येतं. रविराजाने इतका राग येतो प्रियाचा आणि साहजिकच आहे. अश्विनवरतीच ते नाराज होतात की तुझी बायको येणार आहे की नाही, का गेली मैत्रिणीसोबत पार्टीला. अर्जुनही चिडतो. मला ना असंच वाटतंय की नक्कीच तन्वी घरातच बसलेली असणार आहे. सायली सांगते की नाही हो, आई मगाशीच म्हणाले ना की ती केव्हाच निघाले. अश्विन सतत तिला फोन ट्राय करत असतो पण प्रियाचाही फोन बंद होतो. अर्जुन ठरवतो की घरातल्यांना फोन करून विचारायचं प्रिया कुठे. अर्जुन बाहेर येऊन जेव्हा कल्पनाला कॉल करतो तेव्हा ती धक्क्याने विचारते की काय, तन्वी अजून आलीच नाही आहे तिथे. अर्जुन म्हणतो की नाही, तिला घरातून निघून किती वेळ झाला. तेव्हा कल्पना सांगते की झालाय ना अर्धा पाऊण तास. आता जेव्हा ती प्रतिमाची चौकशी करते तेव्हा अर्जुन सांगतो की नाही, ती अर्धवट शुद्धीवरती आहे, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही काहीतरी करतो मॅनेज इथे. आणि तो फोन ठेवून देतो. आता घरातल्यांना इतकं टेन्शन येतं. सायली जरी प्रतिमापाशी थांबलेली असते तरीसुद्धा तिला खूपच टेन्शन येत असतं आणि तिला राहवत नाही म्हणून ती बाहेर जाते. अर्जुनला ती सुचवते की आपण दुसरीकडे कुठे रक्ताची सोय आहे का बघायचं का. तेव्हा अर्जुनला अश्विन सांगतो की मी खूप साऱ्या हॉस्पिटल्समध्ये, ब्लड बँकमध्ये चौकशी केली आहे, पण कुठेच ओ निगेटिव्ह रक्त मिळतच नाही आहे. अचानक एक नर्स येऊन त्यांना आनंदाची बातमी देते खरी की मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये ब्लड अवेलेबल आहे. अर्जुन विचारतो की पण अश्विन, तिथून ब्लड आणायचं म्हटलं तर 2-3 तास तरी जातीलच. इतका वेळ आपल्याकडे आहे? तेव्हा अश्विन सांगतो की नाही दादा, हे आपल्यासाठी खूप रिस्की ठरू शकतं. आता मग यांच्या डोक्यावरती टांगती तलवारच असते. त्यात सायलीला प्रियाचा इतका राग येतो. ती म्हणते की आणि अशा वेळेला ज्या मुलीने आईजवळ असायला हवाय ती तरी इथे अजून पोहोचलेलीच नाहीये. सायली अर्जुन विचार करत असतात की प्रिया का येत नाहीये, तिला रक्त का द्यायचं नसेल. इतक्यातच रविराज येतात, हताश निराश खचून गेलेले. अश्विनला ते विचारतात की तन्वी अजूनही आलेली नाही आहे ना. स्वतःच्या आईला रक्त देणं तिला इतकंही महत्त्वाचं वाटत नाही आहे. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट काय असू शकते. सायली अर्जुनला इतकी काळजी वाटते रविराजांची. खरं तर अक्षरशः त्यांना स्वतःचा लाज वाटत असते की प्रतिमासाठी साधं ते एक डोनरही मिळू शकत नाही आहेत. त्यांचं फार अवसान गळून पडतं. रविराज हताश होऊन जेव्हा खुर्चीवर बसतात जाऊन, सायली त्यांची समजूत घालते. पण अश्विन अचानकच धक्कादायक बातमी देतो की पुढच्या 1 तासात जर प्रतिमा त्याला रक्त नाही मिळालं तर मग तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. अरे पण जी गोष्ट कोणाच्या लक्षातच नव्हती ती नेमकं अर्जुन लक्षात आणून देतो. म्हणजे त्याची वकिली बुद्धी कामाला लावतो. तो सांगतो की तुम्हा सगळ्यांना आठवतंय, सायली जेव्हा तू हॉस्पिटलमध्ये होतीस, तुला रक्ताची गरज होती, त्यावेळेसच प्रतिमा ते परत आली होती. कुसुमताईसोबत ती इथे हॉस्पिटलमध्ये आली आणि तिने तुला रक्त दिलं होतं. अगं म्हणूनच तर तुझा जीव वाचला होता. रविराज आनंदाने विचारतात की म्हणजे सायली आणि प्रतिमाचं रक्त मॅच होतं, ब्लड ग्रुप मॅच होतो. तेव्हा सायली डोक्याला हात लावत म्हणते की अरे, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. उगाचच आपण वेड्यासारखी वाट बघत बसतो प्रियाची. अश्विन म्हणतो की सायली वहिनी, चल आपण एकदा कन्फर्म करून घेऊयात
की तुझा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्हच आहे का, आणि पटकन आपण प्रतिमात्याला रक्त चढवूयात. सायलीही धावत जाते. आता रविराजांना त्या हत्तींचं बळ येतं. इतके खुश असतात ते. आता थोड्या वेळातच प्रिया कसेबसे तरी टेन्शन घेत दबक्या पावलाने हॉस्पिटलमध्ये प्रवेश करते. रिसेप्शनवरती जाऊन ती विचारपूस करते, प्रतिमा किल्लेदार. तेव्हा तिला कळतं की ICUमध्ये. प्रियाला आता सुचत नसतं की आत जावं की नको. नक्की काय चालू असेल तिथे. आत गेलं तर मग ब्लड द्यावं लागेल. आता ब्लड ग्रुपच मॅच होत नाही तर ब्लड कुठून देणार ती. ही प्रतिमा मेली असली तर बरेच आहे, नाहीतर मी वाचेन ना. असा विचार करत आता प्रिया आतमध्ये जाते. तिकडे आता सायलीने स्वतःचं रक्त दिलेलं असतं. सायलीचं रक्त काढायला चालू असतं. अर्जुन सोबतच थांबलेला असतो. डॉक्टरांनी इशारा करता क्षणी सायलीचं रक्त नर्स येऊन आता प्रतिमाला चढवते. आता सर्वजण थोडेसे काळजीत असतात, पण अश्विन धीर देतो की आता प्रतिमावरचा धोका टळलाय. वेळेच्या आतच तिला ब्लड मिळाले, त्यामुळे प्रतिमा सुखरूपच आहे याचं एक संकेत मिळतं. म्हणजेच काय, सायलीच्या कृपेने प्रतिमा त्या वाचते. जेव्हा डॉक्टरांकडून आता धोका टळल्याचं अश्विन कन्फर्म करतो, त्यावेळेसच अर्जुन, रविराज, अश्विन इतके खुश असतात. इकडे सायलीही हसत असते. अर्जुन तिला इशारा करतो आणि सायलीजवळ येऊन थांबतो. इतक्यातच अर्जुनचा फोन वाजतो. जेव्हा तो फोनवरती बोलत असतो, इतक्यात प्रिया दारातून येते. पण ती तिथेच थांबकते. चोरून अर्जुनचं बोलणं ऐकते. तेव्हा तिला कळतं की सायलीचं ब्लड ग्रुप प्रतिमाशी मॅच झालाय. सायलीने प्रतिमाला रक्त दिले आणि त्यामुळे प्रतिमाचा धोका टळलाय. आता प्रिया बघा मनातच आनंद साजरा करते की चला, म्हणजे मी वेळ काढल्याचा फायदा झाला म्हणायचा. पण प्रियासाठी खरं तर हा धोक्याचा इशारा आहे म्हणावं लागेल. धोका टळला नाहीये, प्रियासाठी खरं तर तो वाढलाय. थोड्या वेळाने सायली अर्जुन दोघेही बाहेरच असतात. अर्जुन सायलीला ज्यूस आणून देतो, जेणेकरून तिला पिल्यानंतर बरं वाटेल. तेव्हा अश्विन म्हणतो की सायली वहिनी, जर वेळेवरती तुझं ब्लड दिलं नसतं तर प्रतिमात्याचं काय झालं असतं मी इमॅजिनच करू शकत नाही. सायली विचारते की पण अश्विन भाऊजी, प्रतिमात्याला आता बरं तर वाटेल ना. तेव्हा अश्विन आनंदाची बातमी देतो की हो, खरं तर वेळेच्या आतच प्रतिमात्याला ब्लड मिळाले. कदाचित उद्या तिला डिस्चार्जही मिळू शकतो. तेव्हा ते दोघेही खुश होतात. पण आनंदावरती विरजण टाकायला कोण येतं? प्रिया. ती धावतच अश्विनकडे आलेली असते. अश्विनला तर साधं तिचं तोंडही बघायची इच्छा उरत नाही. अश्विन, तू तू चल ना रे. तू मला माझ्या आईकडे घेऊन चल ना. हे बघ, माझं रक्त द्यायचं आहे अरे तिला. मी रक्त देण्यासाठी आले, तू चल ना. तेव्हा अश्विन विचारतो की कुठे होतीस? इतका वेळ तू कुठे होतीस? मी मगाचपासून वेड्यासारखा कॉल करतोय तुला. पहिले माझे कॉल्स उचलले नाहीत, नंतर फोन केला तर फोन बंद करून ठेवलायत. कुठे होतीस तू? प्रियाकडे तर उत्तरं तयारच असतात. प्रिया सांगते की अश्विन, अरे तुझा फोन आला की लगेच मी घरून निघालेच होते अरे. तेव्हा अश्विन विचारतो की घरून यायला तुला तासभर लागतो इथे? तेव्हा प्रिया सांगते की अरे माझा फोन सायलेंट होता अरे, आणि जेव्हा तू मला फोनवरती बोलला होतास तेव्हा तर तुम्हाला नाही सांगितलं कोणत्या हॉस्पिटलला यायचं आहे. अश्विन विचारतो की काय? तेव्हा प्रिया म्हणते की हो, आणि नंतर माझा ना फोन स्विच ऑफ झाला. मला कळलंच नाही की नेमकं कोणत्या हॉस्पिटलला यायचं आहे. मग मी एरियातली सगळे हॉस्पिटल चेक केले आणि इथे आल्यानंतर कळलं की तू आईला इथे आणले. किती त्या धापा प्रिया. सायली अर्जुन इतके वैतागतानाच्या या खोटेपणाला. नाटके प्रिया विचारते की अश्विन, अरे आपण का थांबलोय? असा का वागतोयस तू? चल ना मला माझ्या आईकडे घेऊन. अरे तिला रक्ताची गरज आहे, मला रक्त द्यायचं आहे तिला. अश्विन तिच्यावरती खेकसतो की तुझं रक्त द्यायची काही गरज नाही आहे, कारण प्रतिमा त्याला ऑलरेडी रक्त मिळाले. तेव्हा प्रिया तर अशी खुश होते जसं काही तिने जगच जिंकले. म्हणजे तसा ती फक्त आवच आणते. ती विचारते की काय? हात जोडून ती आभार मानते देवाचे. प्रिया विचारते की अश्विन, आई शुद्धीवरती आली आहे का रे? तेव्हा अश्विन सांगतो की नाही, ग्लानीत आहे ती अजून. ती पुन्हा पुन्हा देवाचे आभार मानत असते. बिचारी सायली अर्जुन, किती तो प्रियाचा ड्रामा सहन करावा लागतोय. इथे आपण प्रेक्षकांना सुद्धा ना, आता अश्विनला प्रियाची इतकी काळजी वाटते
म्हणजे फिरून याला पुन्हा तिचाच पुळका येतो. तो समजावतो तिला की तन्वी प्लीज रडू नकोस. अर्जुनला आता ना म्हणजे त्याच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरूनच कळतंय या प्रियापेक्षा जास्त अश्विनचाच राग आलाय. प्रियाच्या नाटकांना अश्विन बोलत असेल, सायली अर्जुन नाही या. कारण याच एका घटनेने त्यांचा उलट प्रियावरचा संशय बळावतो. आता काही वेळानंतर सायली अर्जुन घरी परतलेले आहेत. त्यांच्या रूममध्ये झोपायची तयारी तर सायली करते, पण अर्जुन अजूनही विचारातच हरवलेला. तेव्हा सायली त्याच्याजवळ येऊन बसते. प्रतिभा त्यांना जर वेळेवरती रक्त मिळालं नसतं ना, तर भीतीने माझा जीवच गेला असता. अर्जुनला ती विचारते की प्रियाचा विचार करताय. अर्जुन तिला सांगतो की मला कळत नाहीये की तन्वी इतकी उशिरा का आली. म्हणजे तिला रक्त द्यायचं नव्हतं का? आणि बघ ना, तिने रक्त न देण्याचं कारण पण किती नॉनसेन्स सांगितले. तेव्हा सायलीही विचार करते, स्वतःच्या आईच्या बाबतीत असं कोण वागतं? म्हणजे अगदी प्रिया जरी असली ना, तरी तिच्या आईबद्दल तिला थोडं प्रेम असायला हवंच की. तरीही रक्त द्यायच्या वेळी ती वेळेवर का पोहोचली नाही? तेव्हा अर्जुन म्हणतो की आता हे सुद्धा नागराजच्या कोड्याशीच रिलेटेड असू शकतं. आणि मग काय, या दोघांचं विचारचक्र चालू होतं. सायली अर्जुनला सुचवते की नागराजने आपल्याला जे कोडं घातलं होतं ना, त्याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी आपण लिहून काढाव्यात. अर्जुन म्हणतो की गुड आयडिया. आता सायली वही पेन घेऊन येते आणि अर्जुनसोबत चर्चा करते. महत्त्वाचे जे मुद्दे असतात ते ती वहीमध्ये नोंदवते. दोघांचीही चर्चा चालू असताना अचानक कल्पना हाक मारते. तेव्हा सायली पटकन धावत खालती येते. अर्जुन विचार करतच असतो. कल्पना सायलीला विचारते की अश्विन म्हणाला होता की उद्या प्रतिमाला डिस्चार्ज मिळेल. तेव्हा सायली म्हणते की हो, मिळणारच आहे. तेव्हा कल्पना निश्चिंत होते की चला, म्हणजे दरवर्षीसारखी धूमधडाक्यात आपण धुळवड साजरी करू. बरं, मी त्याची सामानाची यादी बनवते. सायली सांगते की जे काही लागणार आहे ते सगळं मी मगाशीच बघितले. बाकीचे जे राहिले ते आपण आणूयात. आणि सायली त्याच वहीमध्ये सगळे लिहायला लागते. आता तिथेच मध्ये तडमडते प्रिया. पाणी पिण्यासाठी किचनमध्ये जाते, पण लक्ष मात्र सायलीवरतीच असतं. आता त्याच वहीमध्ये तिने ती यादी बनवलेली असते. कल्पना सांगते की उद्याच लवकर हे सामान आणावं लागेल. सायली म्हणते की आई, मी जाऊन स्वतःच घेऊन येईल. कल्पना म्हणते की अगं, सगळीकडे काय तूच दगदग करणार आहेस का? विमल सामान आणेल. तू आणि अर्जुन दोघेही धुळवड मस्त एन्जॉय करा. मागच्या वर्षी जसा डान्स केलता ना, तसा डान्स याही वर्षी करा. सायली हसून म्हणते की ठीक आहे. सायली आता त्या यादी केलेल्याचं पान फाडते. कल्पनाच्या हातात सोपवते. हे तुम्ही विमलताईंना द्याल ना? कल्पना ती यादी घेऊन जाते. सायलीचं लक्ष अचानक प्रियाकडे जातं आणि प्रिया पुन्हा पाणी पिण्याची नाटकं करते. सायली आता गुपचूप आपल्या रूममध्ये निघून जाते, पण ती वही मात्र तिथेच विसरते. आता प्रिया येऊन गुपचूप ती वही चाळते आणि प्रियाला धक्काच बसतो. विचार करते की माझं का नाव लिहिले आणि यात कसले मुद्दे लिहिले आहेत. गुपचूप प्रिया आता ते पान फाडते. तोपर्यंत सायली वर जाते. अर्जुन म्हणतो की त्यात एक महत्त्वाचा मुद्दा ॲड कर की तन्वी तिच्या आईला रक्त द्यायला का आली नसावी. सायली डोक्यावर हात मारून घेते की अरे बापरे, मी तर वही खालीच विसरले. मी मागे घेऊन गेले होते ना. सायली वही घ्यायला खाली येणार त्यापूर्वीच प्रिया तेथून पान फाडून सटकते सुद्धा. आता सायली येते आणि ती वही चाळते, पण तेथून पान तर गायबच असतं. आणि शेवटी संशय जाणार तरी कोणावर? प्रियावरतीच. तीच तिथे टपून होती ना. आता हा भाग जरी इथे संपत असला ना प्रेक्षकांनो, आपल्याला हवा असणारा ट्विस्ट पुढे आला आहे. सायली अर्जुन दोघांनाही प्रियावरती संशय येतो की तिने रक्त देणं का टाळलं असावं. आणि तेच सत्य शोधण्यासाठी सायली एक मार्ग शोधून काढते. दुसऱ्या दिवशी संपूर्ण कुटुंबाला एकत्रित करून अर्जुन जाहीर करतो की अन्नपूर्णा ट्रस्टमार्फत आता सर्वच जण घरातील रक्तदान करतील. आणि त्यातच प्रिया अचूक अडकते. आता सायलीने टाकलेलं जाळं असं काही आहे, प्रियावरती फसलेलं असताना की प्रिया ब्लड तर देते, त्यातच आता धुळवडीला अर्जुन सायलीच्या प्रेमाचा रंग चढणार आहे. मागच्या वर्षीसारखाच याही वर्षी त्यांचा सुंदर असा डान्स आपल्याला बघायला मिळणार आहे. आता या आनंदाच्या होळीमध्ये प्रियाच्या खोटेपणाची वरात कशी निघते ना, पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल.
आणि तेच पाहण्यासाठी सबस्क्राईब करून